पहिले सुवाते देऊन तांचे स्वागत करतले। त्या उपरांत अमृत मंथन शंभूभाऊ बांदेकर हांणी बरयल्लें ह्या पुस्तकाचे आमी प्रकाशन करतले आणि आयचे हे पुस्तक शंभूभाऊन डेडिकेट केला ॲडव्होकेट श्री रमाकांत खलप हांकां। सगळ्या मान्यवरांच्या हस्ते त्या बुकाचे प्रकाशन जातले। त्या उपरांत प्रभाकर ढगे श्री प्रभाकर ढगे हांचे आणि हे मानपत्र उलोवप जातले। तशेंच प्रदीप पाडगांवकर हांचे उलोवप आसतले। त्या उपरांत सत्कार शंभूभाऊ बांदेकर हांचो सगळ्या मान्यवरांच्या हस्ते जातलो। उपरांत केक कटिंग हे थोडक्यात आमी एक येवजिल्लें की आज एक 75 वर्सां तांणी सगळ्यांक केक कटिंग केलें। आज तांच्या खातीर आमी एक करया। तो एक ल्हानसो सुवाळो केक कटिंगाचो जातलो। ताजे उपरांत उलोवप आसतलें। आयचे जे मान्यवर आसा तांचें उलोवप जातलें। उपरांत एक ल्हानशी भेट तांकां आमी दितली आनी उपरांत वोट ऑफ थँक्स ह्या कार्यक्रमा उपरांत आज जे हांगा ऑडियन्स तांची फॅमिली तांचे जे बरे मागपी वेल विशर्स जे हांगा आसा तांणी माचयेर येवन तांकां खूब शुभेच्छांचो वर्षाव जातलो। आमी एक प्रोटोकॉल एक मेंटेन करयाच कळ्ळें, कित्याक नाजाल्यार मदीं मदीं येवन जर जालें जाल्यार तो मातसो खंय तरी प्रोग्राम आमचो हें जाता हालता। त्या खातीर हांव सगळ्यां कडेन एक रिक्वेस्ट अपील करता की ताणें सगळो प्रोग्राम जाले उपरांत कोणे पुष्पगुच्छ हाडल्या, कोणे बरी बरी गिफ्टां हाडल्या, कोणे बरे बरे शब्द हाडल्या, कोणे बरे बरे उलोवप अशें तांचें आसतलें ते प्लीज आमी कार्यावळ सोंपल्या उपरांत आमी करूं येता। तर आतां फुडलीं सुत्रां हांव सोंपयतां संगम भोसले हांचे लागीं। देव बरें करूं। धन्यवाद हर्षा। आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हटलं तरी झाला आहे, म्हटलं तरी झाला नाही, कारण मुख्यमंत्र्यांचं अजून आगमन व्हायचं आहे, श्रीपाद भाऊंचं आगमन व्हायचं आहे। आणि मगाशीच मी म्हटलं की शंभूभाऊ बांदेकर 75 वर्षाचं अतिशय कृतार्थ असे जीवन आणि ते शीघ्र कवी तर आहेत। आज कोणीतरी लेख लिहिला त्यामध्ये त्यांना शीघ्र कवी म्हटलंय। ते शीघ्र कवी आहेत, पण त्याचबरोबर शीघ्र हास्य हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। कुठेही कधीही भेटले तर आपल्या तोंडून इकडचा तिकडं काही शब्द झाला तर त्याच्यावर त्यांचं जे भाष्य असतं, स्वतः हसणं आणि इतरांना हसवणं हे आजच्या युगात खूप कमी झालं आहे। आजकाल आपण बघतो की माणसं इतरांना रडवायचा प्रयत्न करतात, स्वतः हसत नाहीत, स्वतः रडवेल्या तोंडानं वावरतात। पण शंभूभाऊ बांदेकरांचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। आणि दिसा माझी काहीतरी लिहित जावे हे समर्थ रामदास स्वामींनी 350-400 अगोदर सांगितलंय। शंभूभाऊ बांदेकरांचं जर बघितलं तर कुठल्याही वर्तमानपत्र उघडा, कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात त्यांचा लेख, कविता, वैचारिक लेख काही ना काही रोज असतंच। आणि समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचं ते खऱ्या अर्थानं आचरण करतात। आणि त्यामुळेच एक राजकारणी म्हणून 1984 ते 1989 ते आमदार होते पेडण्याचे, उपसभापती होते, हंगामी सभापतीपद त्यांनी भूषवलं। पण त्यानंतर राजकारणात त्यांना फारसं यश आलं नाही, तरी पण आपल्या पक्षाकडे एकनिष्ठ राहणं हा जो एकनिष्ठतेचा धर्म आहे तो त्यांनी अतिशय कसोशीनं पाळलेला आहे। आणि त्यामुळं पण त्यांना समाजात मान सन्मान आदर आहे। सातत्यानं लिहिणं आणि त्यामुळे ते आज प्रकाश झोतात आहेत, कायम प्रकाश झोतात आहेत। जसे आजचे आमचे प्रमुख वक्ते आहेत रमाकांतजी खलप, माजी केंद्रीय मंत्री, आज राजकारणात तेवढ्या तेजानं तळपत नाही, पण एकेकाळी त्यांनी या देशाचं राजकारण गाजवलं। आज जे 33% आरक्षणाचं विधेयक केंद्र सरकारने मंजूर केलंय ते त्यांनी 1999 मध्ये वाटतं मला त्यांनी त्याचं लिखाण केलं होतं, त्यांनी त्याचा ड्राफ्ट केला होता। आणि याचा प्रत्येक गोमंतकीयाला अभिमान असायला हवा। आज पण त्यांचा एक लेख आहे, रतन टाटा गोव्याचे उद्योगपती, देशातील एक नामवंत उद्योगपती, नंबर 1 उद्योगपती असं आपण म्हटलं तर हरकत नाही, कारण कर्तृत्वानं, नेतृत्वानं, दातृत्वानं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिकतेच्या दृष्टीनं एक असे असामान्य उद्योगपती, खऱ्या अर्थानं नंबर 1 त्यांनाच म्हणायला पाहिजे, ते आपल्यामध्ये नाहीत। त्यांच्यावर त्यांनी अतिशय सुरेखात लेख लिहिला आहे, ते पण सातत्याने लिखाण करत असतात। आणि मागे मी त्यांचं भोगोषणी हे पुस्तक वाचलं, अतिशय सुंदर। अनेक कमी लेखक आहेत की ज्यांचं पुस्तक हातात घेतल्यावर पहिल्या झटक्यात सुरुवात केल्यापासून अथपासून इथपर्यंत वाचावं असं वाटतं। अतिशय सुंदर असं त्यांचं ते पुस्तक। आणि अशा व्यक्तिमत्वाला
त्यांनी आजचं हे पुस्तक 25वं पुस्तक आपलं अर्पण केलंय. हे खरोखरच ज्योतीने ज्योतीची आरती, तेजाने तेजाची आरती असं जे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थानं सार्थ आहे. दशरथ परबजी आज इथं उपस्थित आहेत. मिलेश ब्रागांजाचे अध्यक्ष, त्यांनी पण व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावं मी विनंती करतो. नाही, वरती या. मिलेश ब्रागांजाचे अध्यक्ष दशरथ परबजी व्यासपीठावर त्यांचं कायमच्या कडकडाट स्वागत करा. मुख्यमंत्र्यांचं आगमन काही क्षणात होणार आहे, पण आपला कार्यक्रम आपण तोपर्यंत पुढे नेऊया. मुख्यमंत्री आल्यानंतर हा सत्कार सोहळा होईल, पण मला वाटतं तोपर्यंत व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. रमेशजी तवडकर, गोवा राज्य विधानसभेचे सभापती. फक्त सभापतीच नाही तर एक गोव्यातलं एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. एवढं आदर्श व्यक्तिमत्व की वेश असावा बावळापरी अंतरी नाना कळा असं म्हटलं जातं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांची श्रमधाम योजना आहे. गोव्यातील अडल्या पीडितांना घर उभारणीसाठी ते प्रयत्न करतात. फक्त गोव्यातच नव्हे तर वायनाडमध्ये जी आपत्ती ओढवली तिकडं पण घरं बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. हे खरोखरच अवर्णनीय असं काम आहे. राजकीय क्षेत्रात वावरत असताना आजच्या राजकारणात माणसं शुचिरभूत नसतात. ती फक्त राजकारणात आवो जावो घर तुम्हाला फक्त खायला तर असं म्हणतात, पण याला अपवाद असे गोव्यात राजकारणी आहेत, धनाचेच राजकारणी आहेत, व्यासपीठावर आहेत. मगाशी मी म्हटलं की रमाकांतजी खलप एक असामान्य साहित्यिक आहेत. ते फक्त साहित्य क्षेत्रात वावरले असते तर आज कदाचित त्यांची कित्येक पुस्तकं झाली असती. असे साहित्यिक आहेत. आणि रमेशजी तवडकर श्रमधाम योजनेचं नाव पण त्यांनी किती मस्त, म्हणजे अतिशय सुंदर. श्रमाच्या माध्यमातून धाम उभारणं, घर उभारणं अशी योजना. कारण त्यांनी मायाला भेट दिली आणि तिथं पण अनेक घरं उभारण्याचं. असं म्हटलं जातं भारतीय संस्कृतीत की अन्नदान आणि ग्रहदान. माणसाला अन्नदान करणं याच्यासारखं पुण्य नाही, आणि ज्यांना घर नाही त्यांना आधार देणं याच्यासारखी महत्वाची गोष्ट. कायम चेहऱ्यावर कायम हास्य. त्यांच्या हस्ते रमेशजी तवडकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत झालंय. त्यानंतर ॲडव्होकेट रमाकांत खलप, माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि गोव्यातील सदाबहार व्यक्तिमत्व, दामोदर कुडाळकर यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. रमाकांतजी खलप ही सदाबहार आणि व्यक्तिमत्व, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम हसतमुख असतात. आणि दुसरं म्हणजे गोव्याची विदुषी आपल्या नाच ग घुमाकार, त्यांनी म्हटलं होतं गोव्याच्या राजकारणातील हा रुपेरी राजवंश आहे. आणि ते खरं आहे, कारण ते कायम हसतमुख असतात, दुसऱ्यांना हसवतात, दुसऱ्यांना प्रेरणा देतात. आणि आजही 75 चिर तरुणासारखं त्यांचं लिखाण चालू असतं. मी मगाशीच म्हटलं की त्यांचा आजचा जो लेख आहे अतिशय अप्रतिम आहे. प्रत्येकाने वाचावा असं आहे. शीर्षकापासून अथपासून इथेपर्यंत अतिशय सुरेख अंतकरणापासून मनापासून त्यांनी जे लिहिलंय की देशातील सर्वोच्च उद्योगपती आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या संदर्भात तो लेख सर्वांनी मुद्दाम वाचावा. शंभू बांदेकर याचे सत्कार मूर्ती, आणि कायम ती उत्साह मूर्तीच असते. कधीही भेटलं, कुठेही भेटलं, कुठल्याही वळणावर कुठं पण भेटू दे, ते अतिशय उत्सुकतेनं भटकतात, आत्मीयतेनं सगळ्यांची चौकशी करतात. असे शंभू भाऊ आजचे सत्कार मूर्ती, सन्मान मूर्ती. नितीन कोरगावकर यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. गुरुदास सावळजी यांचं आगमन झालंय, त्यांनी पण आसन ग्रहण करावं. गोव्याच्या पत्रकारितेतील एक आदर्श पत्रकार, ज्यांच्याकडे पाहून आम्ही पत्रकारितेत वावरत आलो, ते गुरुदास सावळ. अतिशय नम्र शालीन व्यक्तिमत्व. आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यांचा सत्कार पण झालाय आणि त्यांचा अभिमन्यू सदर आम्ही अतिशय आत्मीयतेने वाचत होतो. अशा कालखंडामध्ये की जेव्हा वर्षामध्ये 3-3 मुख्यमंत्री होत होते आणि प्रत्येक वर्तमानपत्रात हे असायचं, आज सरकार कोसळणार, उद्या सरकार कोसळणार. पण ज्यावेळी गुरुदास सावंत यांच्या माध्यमातून नवप्रभामध्ये बातमी येत होती की सरकार कोसळणार, त्यावेळी ते नक्कीच कोसळतं. एवढी विश्वसनीय पत्रकारिता त्यांनी जोपासली केली. असे गुरुदासजी सावळ आज वयाच्या 75 चिरतरुण आहेत. तिथं उपस्थित असलेल्या तरुणांनी या तरुणाकडून आदर्श घ्यावा. आज आपण 25 मध्ये सुद्धा कोमेजलेले तरुण बघतो, नकारार्थी दृष्टिकोन, नकारार्थी विचार करत असतो. पण आज या 75 जे तरुण इथं आहेत ते खरं म्हणजे परवा वाळवेजींचा सत्कार झाला बिचोलीमध्ये, त्यावेळी 75 नाही 57 असं जगतापने त्यामध्ये जे कार्टून लिहिलं आहे, कार्टून आहे त्यांचं, अतिशय उद्बोधक असा कार्टून आहे की ज्या कार्टूनमधून, ज्या व्यंगचित्रातून आपण बोध घ्यावा की 57 नाही
75 नाही 57 अशा पद्धतीनं वय महत्वाचं नसतं, तर आपलं कर्तृत्व महत्वाचं असतं. आणि सदाबहारपणा, आपला तजेला आणि समाजासाठी वावरणं, माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी, देशाने समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देतो, असा विचार जे जोपासतात, असा विचार जे करतात, तीच माणसं चिरतरुण राहतात. आजकाल आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो, रोज 30-40 वर्षाचे तरुण दिवंगत होतात. खरंच मन खसतं, कारण वर्तमान काळात जगणं आणि देशाचा विचार करणं ही वृत्ती आज समाजामधून लोप पावली. आणि त्यामुळं कालचा विचार करतात माणसं, उद्याचा विचार करतात, आजचा विचार करत नाहीत. आणि त्यामुळं अनेक लोकांना आपण निमंत्रण देत असतो, पण हे निमंत्रण आपण घ्यायचं नसतं. आपण आनंदाने जगायचं असतं, स्वतः आनंद उपभोगायचा असतो, इतरांना आनंद द्यायचा असतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंभूभाऊजी बांदेकर, गुरुदासजी सावंत, रमाकांतजी खलप आणि परवा ज्यांचा सत्कार झाला ते सुरेशजी वाळवे. आणि आज आणखी योगायोग आहे की 75वा वाढदिवस आहे आणि 25वं पुस्तक आहे, जे रौप्य महोत्सव पण आहे त्यांचा आणि स्वर्ण महोत्सव पण आहे, अमृत महोत्सव पण आहे. मी म्हणतो की शंभूभाऊ बांदेकरांना शतायुष प्राप्त व्हावं, 75 अधिक 25, आणि ते ज्यावेळी 100 वर्षाचे होईल त्यावेळी त्यांची 50 पुस्तकं प्रकाशित झालेली असावी. आणि त्यांच्या 100व्या वाढदिवसाला सत्कार करायला आणि त्यांच्या गौरव ग्रंथावर बोलायला रमाकांतजी खलप आपल्यामध्ये असावे. अशी जी विजयविषयी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये असेल तर आपण शतायुषी होऊ शकतो. जीवेत शरद शतम असं म्हटलं जातं, उगीच म्हणण्याची गोष्ट नाही आहे, ती जगण्याची गोष्ट आहे. शरद ऋतू आहे आणि 100 वर्ष माणूस सहज जगू शकतो, पण माणूस आपण स्वतःहूनच आपल्यावर आपणच आक्रमण करून घेतो रोगाचं, संकटांचं. खरं म्हणजे जीवन खूप सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन शतायुषी व्हावं प्रत्येकाचं, आणि त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठीचा सत्कार आहे. आणि खरोखरच आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अमृतमय कार्यक्रमात तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात. खरं म्हणजे आयतार असं चल घराला या किड्या वाचिया ही वृत्ती सोडून एक समाज ऋण की शंभूबाबांनी समाजासाठी काम केलंय, सातत्याने ते लिहितात. आणि रमाकांतजी खलप जे सातत्यानं समाजाला मार्गदर्शन करतात. आज राजकारणात किती यश मिळतं, किती अपयश मिळतं, याच्यापेक्षा आपण समाजाला काय देतो, समाजाकडे आपण जगत असताना कशा पद्धतीने वागतो हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आजचा हा सोहळा खऱ्या अर्थानं अमृतमय आहे, चैतन्यमय आहे, तेजोमय आहे, ओजस्वी आहे. आणि तुम्ही सर्व इथं अतिशय आतुरतेनं, आत्मीयतेनं आणि तन्मयतेनं उपस्थित राहिलेला आहात. यानंतर दशरथ परब जी व्यासपीठावर आहेत त्यांना निलेश बुगडे यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. मिनेश ब्रागांजाचं अध्यक्षपद सांभाळत असताना ते सातत्यानं कार्यशील असतात. कुठलाही कार्यक्रम असला की प्रकाश बांदेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी दशरथजी परब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मिनेश ब्रागांजाच्या या सभागृहात कुठलाही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमासाठी तत्परतेने वावरणारे आणि प्रत्येकाचं स्वागत करणारे असे दशरथजी परब. मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे, कधी होणार नक्की माहीत नाही. डिचोलीला ज्यावेळी सुरेश वाळवेजींचा सत्कार होता त्यावेळी मुख्यमंत्री 5 वाजता येणार होते. 6:15 वाजेपर्यंत लोक अतिशय उत्कटतेनं, तन्मयतेनं राहिले होते. आणि मध्ये कोणी माझ्यासारखा बडबड करणारा पण नव्हता, तरी पण लोक अतिशय तन्मयतेनं आणि उत्सुकतेनं तिथे उपस्थित होते. कारण हे जे प्रेम आहे ते प्रेम तुमचं या शंभूभाऊवर आहे. आत्ताच माहिती मिळाल्याप्रमाणे मुख्यमंत्री या इथं अतिशय महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळं किंवा एक मीटिंग बैठक असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळं हा कार्यक्रम आपण आता सुरुवात करूया. मुख्यमंत्री गोव्याबाहेर आहेत, सीमोल्लंघन केलं. काल दसरा होता, विजयादशमी, आणि मुख्यमंत्र्यांच्या सीमोल्लंघनामुळं आज मुख्यमंत्री इथं उपस्थित नाही. त्यामुळं हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. अमृत मंथन या शंभूभाऊ बांदेकरांच्या पुस्तकाचं आता आपण प्रकाशन करूया. नाव पण किती सुंदर आहे, अमृत मंथन. अमृत महोत्सव वाढदिवस आणि ते पुस्तक अर्पण केलंय रमाकांतजी खलप यांना.
आणि या पुस्तकाचं प्रकाशन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी करावं. मी त्यांना विनंती करतो की शंभूभाऊ बांदेकरांच्या या 25व्या रौप्य महोत्सवी पुस्तकाचं अमृत महोत्सवी वर्षात अमृत मंथनचं प्रकाशन हा त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी योग आहे. आणि त्यामुळं या पुस्तकाचं गुरुदासजी सावळे यांना मी विनंती करतो की त्यांनी पण व्यासपीठावर यावं. काल तुमचा वाढदिवस झाला 12 आणि 13 लागोपाठ 75 आणि सकाळी तुमचा सत्कार झाला आणि आज तुमचं पण पुस्तक प्रकाशित झालं सकाळी. आम्हाला पण उत्सुकच आहे अभिमन्यूचं ते पुस्तक एकत्रितपणे वाचायला. आणि हे अमृत मंथन पुस्तकाचं प्रकाशन अमृतमय अशा या क्षणाला गुरुदासजी नाटेकर यांना विनंती करतो की त्याने पण व्यासपीठावर येऊन पुढे घेऊया त्यांना सत्कार गुरुदासजी नाटेकर. लागी या अमृत मंथन या त्यांच्या 25व्या पुस्तकाचं प्रकाशन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. अजातशत्रू असं हे व्यक्तिमत्व आहे. मगाशी राजेंद्रजी आर्लेकरांचा फोन आला की शंभू बांदेकरचा फोन मला मिळत नाही, मला त्यांना अभिष्टचिंतन करायचंय. काँग्रेस पक्षात असताना सुद्धा सर्व पक्षीयाकडं सर्व लोकांकडं त्यांचा जो संबंध आहे असं हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. जसे की रमाकांतजी कलप पण एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे या पुस्तकाचं अमृतमंथन हे नाव खऱ्या अर्थानं अतिशय सार्थकी असं आहे. पुस्तकाचं प्रकाशन झालंय. यानंतर संजयजी हरमलकर गोव्यातील एक प्रतियश असे चित्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक समाजाभिमुख असं संवेदनशील व्यक्तिमत्व ज्यांनी शंभूभावांचं तैलचित्र तयार केलंय ते आज ते शंभूभावांना समर्पित करू इच्छितात. संजय हरमलकर मिनेल ब्रागांजाचे माजी अध्यक्ष होते आणि गोव्याच्या सामाजिक क्षेत्रात विविध क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असलेले अनेक वर्ष झाले. त्यांनी साडी करून पण अजूनही यौवनात मी अशा पद्धतीनं वावरणारे संजय हरमलकर त्यांनी अतिशय सुंदर असं ते शंभूभाऊ बांदेकरांचं तैलचित्र तयार केलंय. त्याचं 2 दिवसात केलंय. आज मगाशीच मी म्हटलं की संजय हरमलकर एक चिरतरुण व्यक्तिमत्व आहे. सगळे जिथं आज चिरतरुण आहे. मला वाटतं 5-6 वर्षा अगोदर त्यांची 60 झाली होती, पण आज पण ते 40च्या आवेशानं वावरतात. 2 दिवसात त्यांनी हे तैलचित्र तयार केलंय. एक टाळ्यांच्या कडकडाटात संजयजी हरमलकरांच्या अतिशय आत्मीयतेनं आणि एवढं सुंदर हे तैलचित्र आहे की जणू काही शंभूभाऊ त्या तैलचित्रातून स्वतःच हसतात स्वास्थ्यवदनानं असं वाटतंय. असं हे तैलचित्र संजयजी हरमलकर यांनी आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाला अर्पण केलंय शंभूभाऊंना. खरोखरच मी मगाशी म्हटलं की अमृत सिद्धी योग आहे. सगळ्यात अमृतमय अशा या घटना आहेत. अतिशय सुंदर असं हे तैलचित्र अवघ्या 2 दिवसात त्यांनी तयार केलंय म्हणून आता सांगितलं संजयजी हरमलकरनी. खरोखरच अतिशय कौतुकास्पद असं आहे. आजच्या तरुणांना खरंच प्रेरणा घ्यावी या सगळ्याकडून की या 25शीत रडणारे जे तरुण आहेत की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, माझ्या जीवनात काही अर्थ नाही, ही नेगेटिव्हिटी नकारात्मक दृष्टिकोन झटकून लात मारीन तिथं पाणी काढीने हिंमत या साऱ्या तरुणामध्ये असावी.
यानंतर जे शंभू भाऊंना मानपत्र आज अर्पण करण्यात येणार आहे त्याचं वाचन गोव्यातील एक पत्रकार, अतिशय तडफदार पत्रकार प्रभाकरजी ढगे, प्रभाकर या नावातच चैतन्य आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचं वाचन करावं. हे मानपत्र नितीन कोरगावकर यांनी त्याचं लिखाण केलंय. मी प्रभाकर ढगे यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. शंभू भाऊंच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मला खरं तर वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी एक शेर म्हटला होता. मला वाटतं ती संधी आजही मी इथे घेतो आहे. जिसकी हस्ती जिंदा है उसकी मस्ती जिंदा है, वरना यूं समझ लो कि वो जबरदस्ती जिंदा है. अशा वातावरणात शंभू भाऊंचं जगणं किती उत्कट आहे याचं मगापासनं वर्णन संगमनं इथं चालवलेलं आहे. मला इथं केवळ मानपत्र वाचण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आदरणीय श्री शंभूभाऊ बांदेकर यास सविनय नमस्कार. आपण आपल्या कृतार्थ जीवनाची 75 वर्ष पूर्ण करीत आहात. आपण राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या आनंददायी अशा क्षणी आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. आपला जन्म 13 ऑक्टोबर 1950 रोजी बारदेश तालुक्यातील साळगाव गावी एका गरीब कुटुंबात झाला. आपले प्राथमिक शिक्षण गावातच झाले. मात्र SSC पर्यंतचे शिक्षण आपण वास्को येथील माता सेकंडरी विद्यालयातून पूर्ण केले व पुढील BA ची पदवी शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण पुढची वाटचाल केली. आपण काही काळ नोकरी, व्यवसाय केला, पण आपण रमलात मात्र समाजकार्यात. आपण राजकीय क्षेत्रात सक्रिय होता. पेडणे मतदारसंघाचे आमदार बनून उपसभापती पदही भूषविलेत. परंतु आपला खरा पिंड हा समाज कार्यकर्त्याचाच आहे हे आपण अखंडपणे समाज कार्यासाठी वाहून घेतल्यानंतर सिद्ध झाले. वाचनाची आवड तर आपल्याला विद्यार्थी दशेपासून होतीच. विविध क्षेत्रात सक्रियपणे वावरत असताना देखील आपण निरंतर वाचन करीत आलात. वाचन, मनन, चिंतन करून आपण निर्माण केलेली साहित्य संपदा मौलिक स्वरूपाची आहे. साहित्यिक म्हणून आपण आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपले वैचारिक लेखन तर लक्ष्यभेदी ठरले आहे. अनेक दैनिकांमधून आपण सातत्यानं लेखन करीत आलात. उन्नयन व आत्मशोध या आपल्या 2 काव्यसंग्रहांनी साहित्य क्षेत्रात महत्वाची भर घातली आहे. गोर गरिबांविषयी आपल्या मनात करुणा भाव व्यापून राहिला आहे. अडल्या नडलेल्यांना मदत करायला आपण नेहमीच तत्पर राहिला आहात. अनेक सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक संस्थांवर पदाधिकारी व कार्यकर्ता म्हणून आपण दिलेले योगदान कायम लक्षात राहील. गोमंतक मराठी अकादमी, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, मराठी राजभाषा समिती आदी संस्थांमध्ये आपण पदाधिकारी होता. समाजोन्नती संघटनेचे तर आपण संस्थापक अध्यक्ष. या संस्थेसाठी तर आपण पूर्णतः वाहून घेतले आहे. दलितोद्धाराचे वृत्त स्वीकारून संस्थेसाठी तर आपण पूर्णतः वाहून घेतले आणि त्या दिशेने कार्यरत राहिला. अनेक शासकीय समित्यांवरही आपली नियुक्ती झाली. जाज्वल्य मराठी प्रेमी म्हणून आपण ओळखले जातात. आजवर सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे आपण मानकरी ठरलात. आपल्यातील मिश्किलपणा व जाता जाता सहज शाब्दिक कोठी करण्याचे कसब आपल्या व्यक्तिमत्वाला 4 चांद लावतात. आपल्या खेळकर, विनयशील आणि प्रेमळ स्वभावामुळे जनमानसात आज आपण आदराचे स्थान निर्माण केले आहे. तरुणांना लाजवील असा आपला उत्साह आहे. आपले उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो व आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद प्रभाकर ढगे साहेब.
मानपत्राचं वाचन केलंय. ढगे साहेबांसंदर्भात मला एक वाक्य सांगायचं आहे की त्यांचं एक बोधवाक्य आहे, भाकरीसाठी ज्यांनी चाकरी करायची वाटते त्यांनी पत्रकारिता करू नये. हे त्यांचं वाक्य आजच्या कालखंडात खूपच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. यानंतर हे मानपत्र शंभूभाऊ बांदेकर यांना व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रदान करावं. मी विनंती करतो की हे मानपत्र व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी शंभूभाऊ बांदेकर यांना अर्पण करावं. सर्वांस लागिए. मानपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे. आणखी दोघा व्यक्तीचा मला इथे आवर्जून उल्लेख करायचा की मगाशी म्हटलं की 75 या वर्षात अनेकांची 75 झाली. लक्ष्मणजी पित्रे इथे आहेत, त्यांची पण गेल्या वर्षी 75 झाली. आणि इथं दिलीपजी बोरकर आहे, एक सदाबहार असं व्यक्तिमत्व की 60 पूर्ण केल्यानंतर सुद्धा जे समाजामध्ये अतिशय चैतन्यपूर्ण असं जीवन जगतात आणि माणसानं कसं जगावं याचा आदर्श देतात अशी व्यक्तिमत्व आहे इथं उपस्थित आहे. म्हणून त्यांचं पण मी इथं स्वागत करतो. आणि यानंतर प्रदीप पाडगावकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात शंभूभाऊ संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर सत्कार सोहळा संपन्न होईल. माचेर बसलेले सगळे बहुमानेस, गौरव समितीचे वांगडी, शंभूभाऊ बांदेकरांचे कुटुंबीय आणि त्यांच्या प्रेम आणि आदरा खातीर हांगा जे उपस्थित आसात ते सगळे माझे भावांनो आनी भयणांनो. हांव साळगांवचो आनी शंभूय साळगांवचो. ह्या नात्यान आमची खूब वर्सांची वळख. शंभू 1950 जल्माक आयलो, हांव 1960, म्हाजेहून 10 वर्सांचो व्हडलो. 1950, 1960 इवन 1970 हो जो कार्यकाळ आशिल्लो तेन्ना चडसो लोक गोंयांत गरीब आशिल्लो. त्या त्या परिस्थितीन कोणाक ना कोणाक घेवची पडटाली. तशी ती शंभू भाऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याचेर घेतली. सुरवातेच्यानूच शंभू भुरगेपणाच्यान हुशार, बरो उलोवपी, वक्तो, मुत्सुद्दी. म्हणजे कोणाची कितें समस्या निर्माण जाली जाल्यार ताचेर तोडगो कितें आसूंक शकता, ताचेर उपाय कितें आसूंक शकता हें तो भुरगेपणासून करीत आसलो. दिसतालोय बरो गरो वमटो. आता न्यू स्टायल येयल्ली आसा. आतांच्या जमान्यान व्हॉट्सएप, फोन, चेडूं रोखडेच चेड्याक कितें सांगूंक जाय तें सांगता. तेन्ना शंभू भाऊ कोणें कितें सांगलेलें तें म्हाका खबर ना, पूण कोण तरी आसतली अशी की बाबा हो इतलो भुरगो हँडसम, हुशार. गांवांत ताणें नाटकांनी पार्ट केल्या. म्हणजे आमची जी लक्ष्मी नारायण 9 दीस 11 दीस कार्यक्रम आसतालो वार्षिक, थंय तो आपले हॉबी म्हणून नाटकांनी पार्ट करी. पूण तो कलाकार म्हणून म्हाका सारको केन्ना कळ्ळो की तुमी जर युट्यूबार वचून केन्नाय चॅक करशात, लेजिस्लेटर डे म्हणून आसता, त्या लेजिस्लेटर डे शंभू बांदेकर वर्साच्या वर्सा कितें ना कितें कार्यक्रम करी. मामी विक्टोरिया, बाबूसाव गांवकार आनी शंभू बांदेकर हांचो जर एक तो सीन तुमी पळयशात तर तुमकां त्याच्या कले विशयी कल्पना येतली. शंभू भाऊन आपल्या भुरगेपणासून गांवांत लोकां कडेन संपर्क, लोकांक सहकार्य करप चालू दवरिल्लें. 1977 तांकां इंडियन ओवरसीज बँकेन नोकरी मेळ्ळी. त्या टायमार आमच्या साळगांवान ग्रॅज्युएट जाल्लो. ताणें BA हिस्ट्री घेवन आनी हिंदीन पंडीतपण मेळोवन ग्रॅज्युएट जाल्लो. अशे थोडे ग्रॅज्युएट जाल्ले पदवीधर साळगांवां तेन्ना आशिल्ले. हाताच्या पोटार मेजपा इतले बँकेन बी कामां आसतले साळगांवचे लोक. तातूंत शंभू भाऊ एक. 1978 जेन्ना हांव बॉम्बेच्यान म्हाजे थोडे शाळेचे SSC शिक्षण पूर्ण करून आयलो तेन्ना थोडे म्हाजे फ्रेंड आसले म्हाज्याच वयाचे. म्हणटाले अरे आमी एक क्लब सुरू करुया. तो सांस्कृतीक, स्पोर्ट्स, कल्चरल असो क्लब आसूनी.
नांव आदर्श युवक संघ दवरपाचें थारलें आनी आतां फुडें कशें वचपाचें आमी 18 वर्सांचे भुरगे 18-19 चेडूं तेजे वयर कोण ना तर कितें करपाचें कांयच खबर ना तर गांवांत आमकां कोण मदत करूंक शकता जाल्यार शंभू भाऊ बांदेकर आमी आमरेर दोग जाण दिगंबर गाडी आनी हांव तेज्या घरा गेले आनी ताका आमची कल्पना सांगली ताणें खूब मोठ्या उमेदीन आमकां सहकार्य करपाचें उतर दिलें इतलेंच न्हू तो कसो रेजिस्टर करप कार्यकारिणी कशी आसप कितें करप हें करप तें करप म्हणजे आमकां थंय एक एनसायक्लोपिडियात मेळ्ळो आनी इतलेंच न्हू तर 2 ऑक्टोबराक म्हणलो गांधी जयंतीच्या दिसा आमी तें उद्घाटन करुया 1978 वर्सा गोमंतकाचो संपादक तेन्ना दत्ता सराफ आनी महाराष्ट्र परिचय केंद्राचो कार्यकारी अधिकारी प्रभाकर भुसारी ह्या दोगांकूय आमंत्रीत केले आमची वळख ना काय ना कोण तरी आसा दोग जाणांक म्हणून हाडटा आनी आमच्या गांवांत गर्दी शाळेच्या सरकारी शाळेच्या हॉलान हो कार्यक्रम उद्घाटन बरे भशेन जालें अपेक्षा ना दुसरे दिसा फुडल्या पानार अर्धे पान येदी मोठी बातमी दत्ता सराफ यांनी आदर्श युवक संघाचे उद्घाटन 1978 जर आमी ती तेन्ना आमकां ती क्रेज ना की रेकॉर्ड्स दवरप हे तेन्ना दवरलेले जाल्यार आज शंभू ते दाखोवंक मेळपाची की तुजो फोटोय आसा आनी तुवें आसा सो असो हो शंभू भाऊन आमकां तेन्ना आदार केलो 1978 ते 1980 ह्या काळांत तांची ITIचेर खंय तरी एक नेमणूक जाल्ली आनी त्या काळांत हायर सेकंडरी खूब कमी आशिल्ल्यो म्हापशां झेवियर्स आनी DMC पणजे डेम्पे आनी अश्यो खंय तरी मडगांव चौगुले वास्को आनी म्हणल्यार आतां जितल्यो आसा तश्यो नासल्यो आनी भुरगे शिकपाकूय आतांचे भशेन 94-98% नासताले 60% बी मेळप म्हणजे व्हडलें तेन्ना ते सगळे ऑब्जेक्टीव टायप नासले आतां सगळे ऑब्जेक्टीव हे सोडून न्हू टीक मारपाचें म्हणटकूच ते भुरग्यांक पर्संटेज मेळटा तेन्ना मेळनासली तर भुरगो कितें करतलो तर शंभू भाऊ तांकां गायड करतालो साळगांवचेच न्हू साळगांव वेरे नेरूल कलंगूट पर्रा सांगोळडा गिरी अशा कितल्याशाच भागांतल्या भुरग्यांक ताणें ITIन एडमिशन घेवन दिल्लें आनी तूं हो कोर्स कर हो कोर्स तुका बरो आसा हें तें ताणें शिकोवन भुरग्यांक वयर काडलेलें वदळ मानपत्रांत वाचला त्या प्रमाणे आनी संगमान सांगला त्या प्रमाणे आमदार जाले तेच्या नंतर सभापती उपसभापती पद मेळ्ळेलें आनी आपले लिखाण आपलो स्पश्ट वक्तेपणा सरळ उलोवप हें चालूच दवरलें आज सुद्दां आमचे दत्त देवस्थान साळगांव आसा तेजे ते सल्लागार आसात लक्ष्मीनारायण देवस्थान आसा थंय आजीव सदस्य आसात आनी प्रत्येक कसले आम सभेक जावं बाकीच्या मिटिंगांक हजेरी लावन कितें सूचना दिवप कितें मार्गदर्शन करप हें तेंचें चालूच आसता अशा ह्या शंभू भाऊनी खूब काम केलें पूण मेन म्हाका ताजी एक तोखणाय करपा सारकी ती गजाल दिसता ती म्हणजे आयज जे उडयो मारपाचें काम सुरू आसा ह्या पक्षांतून त्या पक्षान तें तेंच्यांनी केन्नाच केलें ना जे काँग्रेसीन ते आमदार म्हणून निवडून आयले पेडणेच्यान तेच्या नंतर आयज पर्यंत फक्त काँग्रेसी कडेन आसा तांकां खूब प्रलोभन आयले आसतली कोणें गरी घाले आसतली तूं आमकां मेळ कित्याक हुशार स्ट्रॅटजी सगळें आसा क्वॉलिटी सगळ्यो आसा पूण ना आपूण काँग्रेसी बरोबर आसा आनी काँग्रेसी बरोबर रावतलो ह्या खातीर शंभू भाऊक सलाम आयज 75 प्रवेश केला तांकां म्हाजी तुमच्या वतीन तशी स्वताची म्हाज्या कुटुंबाची परबीं शंभू भाऊ तुका आनी हो जो संगम बसल्यान सांगला म्हणजे तुजी अशी यशस्वी वाटचाल आसुनी बरें आरोग्य मेळोवन तूं 100 कडेन पावणी आनी आमी सगळे त्या कार्यक्रमाक अशेच उपस्थित आसचे ही मनोकामना हें आवडटा देव बरें धन्यवाद प्रदीपजी अतिशय मिश्किलपणे तुम्ही शंभू भावांचा परिचय करून दिला पण तुमची तब्येत असली जरा ढासळल्यासारखी वाटते तब्येतीची काळजी घ्या तुम्ही शंभू भाऊपेक्षा 10 वर्षांना लहान आहात आणि त्यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तुम्ही तरतरीत राहा कारण तुमच्याकडे जो मिश्किलपणा आहे तो आम्हाला हवा आहे धन्यवाद यानंतर सत्कार सोहळा सगळं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी शंभू भाऊंपासून जनता उपस्थित आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या कन्या आणि सुपुत्र पण इथं उपस्थित आहेत मी व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शंभू बांदेकर यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा त्यांच्या तिन्ही कन्या आणि एक चिरंजीव असा त्यांचा सुखी आणि संपन्न असा परिवार संपन्न म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणत नाही ते त्याचे कोट्याधीश आहेत पण कोट्या करण्यात माहीर आहेत आणि कोट्याधीश होण्यापेक्षा
कोट्या करून माणसाला हसवणं याच्यासारखा आनंद जीवनात नसतो. त्यांच्या शिल्पा, दीपा आणि अश्विनी या 3 कन्या जणू की गंगा, जमुना, सरस्वती अशा एकाहून एक कर्तव्यार 3 कन्या आणि भूपेश हा त्यांचा सुपुत्र आणि त्यांचा सगळा परिवार इथं उपस्थित आहे. आणि अशा वेळी हा सत्कार सोहळा संपन्न होत असताना धन्य आधी दीन अशी भावना शंभूभाऊंच्या मनात नक्कीच असेल. कारण आजवर मी जी धडपड केली, आजवर मी साहित्य साधना केली, आजवर जी उपासना केली, आजवर मी लोकांना हसवत आलो, ते असण्याचं चित झालं असं नक्कीच शंभूभावांना वाटत असेल. अशा या कृतार्थ भावनेत आज त्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या 3 कन्या आणि चिरंजीव सून जे कोणी उपस्थित असतील कुटुंबीय ते सर्वांनी व्यासपीठावर यावं आणि या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं. त्यांचे जे कुटुंबीय या इथं आहेत, त्यांच्या कन्या, जावी, चिरंजीव, सुना या सगळ्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांच्या सहभागी आज इथं उपस्थित राहणार होत्या, पण त्या आजारी असल्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. पण त्यांच्या कन्या, जावी, चिरंजीव आणि सून इथं उपस्थित आहे. त्या सर्वांनी व्यासपीठावर यावं आणि या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं. मी विनंती करतो की त्यांच्या कन्यांना, दामाद, चिरंजीव, सून या सर्वांनी व्यासपीठावर येऊन या सत्कार सोहळ्याचे भागीदार व्हावे. अतिशय हृद्य असा हा सत्कार सोहळा वयाची 75 जुग जुग जिओ 1000 साल, साल के दिन हो 1000 असं तुमचं हे आयुष्य प्रदीर्घ व्हावं आणि तुमच्या हातून असंच सातत्याने लिखाण व्हावं. कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या विषयावर सातत्याने लिहिण्याची जी तुम्ही साधना चालवली ती यापुढेही अव्यात चालू राहावी. तुम्हाला या सत्कार सोहळ्याला आणि वाढदिवसाला अनंत कोटी हार्दिक शुभकामना. तुमचा हा 75वा वाढदिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा, तुमच्या मनातील सर्व इच्छा, आशा, आकांक्षा, संकल्प पूर्ण होणारा, परमेश्वराची अखंड कृपादृष्टी राहणारा, तुम्हाला आरोग्य संपन्न शतायुष देणारा, लौकिक, पारलौकिक, आध्यात्मिक परमोन्नती करणारा आणि तुम्ही स्वतः कायम हसत राहा, साऱ्यांना हसवत ठेवणारा असा आनंद सोहळा आज इथं संपन्न होत आहे. अतिशय कृतार्थ असा हा क्षण 13 तारखेची संध्याकाळ विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शंभूभाऊ बांदेकर, माजी उपसभापती, हंगामी सभापती म्हणून पण त्यांनी काम केलं होतं आणि विविध क्षेत्रात विविध शासकीय संघटनावर सल्लागार किंवा सदस्य म्हणून आजही कार्यरत आहेत. सातत्याने अखंड कार्यरत राहणं हा त्यांचा गुणधर्म आणि त्यामुळे आज 75रीतही ते आपल्याला तरतरीत आणि ताजेतवाने दिसतात आणि हा त्यांचा ताजेतवानेपणा, हा त्यांचा उत्साह, हे त्यांचं चैतन्य अखंड राहावं हीच परमेश्वराची इच्छा. त्यानंतर आता केक कापण्याचा कार्यक्रम होईल. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी व्यासपीठावरच राहावं. केक कापून आज आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. अगोदरची दलित संघटना आणि आताची समाजोन्नती संघटना या माध्यमातून गेली अनेक वर्ष, काही दशकं ते कार्यरत आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना मान सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करून त्यांना प्रेरित करण्याचं असाधारण काम त्यांनी गेल्या अनेक दशकात चालवलं आहे. हल्लीच त्यांनी रमेश गावस यांचा पण सत्कार केला होता. समाजोन्नती मंडळ या माध्यमातून आपण तर काम करायचंच, पण जे समाजासाठी काम करतात, वावरतात, त्यांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळावं यासाठी धडपडणारं असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सत्कार झाल्यानंतर केक कापला जात आहे. टाळ्यांच्या कडकडाटात परत एकदा शंभूभाऊंचं आपण अभिष्ट चिंतन करूया.
आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा आजचा क्षण, असा हा आजचा कार्यक्रम. आणि त्याला गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आपण उपस्थित असलेले शंभू भाऊंचे चाहते, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय, वाढदिवस संपन्न झालाय. यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. शंभू भाऊंच्या सहधर्मचारिणी आजारी असल्यामुळं आज उपस्थित नाही, त्यामुळं त्यांचा सन्मान त्यांच्या कन्येनं ॲडव्होकेट हर्षा नाईक यांच्या हस्ते स्वीकारावा. शंभू भाऊंच्या कन्येनं पुढे येऊन त्यांचा सन्मान स्वीकारावा. आज त्यांच्या सहधर्मचारिणी आजारपणामुळं इथं उपस्थित नाहीत. शंभू भाऊंचा वाढदिवस इथं संपन्न झालेला आहे. शंभू भाऊंचं सगळंच काही वेगळं, जगावेगळं. कारण मला अनेक वर्ष माहीतच नव्हतं की शंभू भाऊ बांदेकर, मला वाटायचं श्रीपाद भाऊ नाईक, रमाकांत भाई खलप तसं शंभू भाऊ असेल, पण शंभू त्यांचं नाव, भाऊ त्यांच्या वडिलांचं नाव आणि बांदेकर हे अनेक वर्षानंतर मला समजलं. असं वैशिष्ट्यपूर्ण, सगळ्यात बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असं हे व्यक्तिमत्व. यानंतर मी विनंती करतो, आज इथं उपस्थित असलेले राज्य विधानसभेचे सभापती, काणकोणचे आमदार आणि गोव्यात सर्वत्र अखंड विहार आणि कार्यरत असणारे, मगाशीच मी म्हटलं की श्रमधाम योजनेच्या माध्यमातून अडल्या नाडल्या पीडितांना, गरजवंतांना घर देण्याचं जे महत्त्वपूर्ण काम करत आहेत, त्यामुळं केवळ सभापतीच नाही तर ते खऱ्या अर्थानं लोकपती आहेत असं मला म्हणावं वाटतं. अशा रमेशजी तवडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. सगळ्यांना माझा नमस्कार. आज शंभू भाऊच्या 75व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्ताने आणि तसेच त्यांच्या पुस्तकाचे
विमोचनाच्या कार्यक्रमा निमित्तान आमी सगळे जाण जमले आसात. व्यासपीठाचेर उपस्थित आसात. आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ आणि आदरणीय असे व्यक्तिमत्व म्हणजे रमाकांत भाई खलप, तसेच आजचे बड्डे बॉय आणि ज्याच्या सगळ्या कार्यक्रमा निमित्तान आमी उपस्थित आसात शंभू भाऊ बांदेकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार बाबुरदास सावंत, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे ज्येष्ठ मान्यवर आदरणीय आणि तसेच त्यांचे घरची सगळी आणि त्याचबरोबर त्यांच्या मोगान आयिल्ले सगळे गोंयभरांतल्या यांचे हितचिंतक भावना भयणारो, आजच्या ह्या समारंभाक उपस्थित वचून म्हाका खूब आनंद जाता. इतल्या खातीरच म्हज्या आनी तशें शंभू भावाच्या वर्साचो गॅप पळयलो तर जायत न्ही, जाल्यार ते आमचे एक बापायचे समान आसा. आणि अशा वेळाचेर रमाकांत भाई आणि ताणें खुद्द ह्या कार्यक्रमाक म्हाका गेस्ट म्हणून आपयलो, हो खरें म्हण म्हाजो एक सन्मान सुद्दां म्हाका होता. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी तांचे विविध तांच्या जीवनाचे पैलू हांगा आमचे पाडगांवकर आसा, ताणें विस्तृतपणे तांचे लागींचे असल्या कारणान आनी तांचे जीवनाचे सगळे खुबी आसा आणि वर्साचो थोडो गॅप चड नाशिल्ल्या कारणान आसा ते विस्तृतपणे ते सांगूंक शकले आणि ताणें बरे भशेन ताजी फोडणी ताणें केल्ली आसा. तशेंच बाब संगमान सुद्दां सूत्रसंचालन करता आसतना ताच्या जीवनाच्यो अनेक गजाली आमचे समोर दवरले आसा. तशेंच पत्रकार आमचे मित्र प्रभाकर ढगे हांणी सुद्दां तांचे वाचन करता आसतना ताणें वेगवेगळे पैलू आमचे समोर दवरपाचे सुद्दां प्रयत्न केले. आणि आमच्या सगळ्यांक म्हणजे ताजें जीवन जें आसा न्ही अशें पूर्णपणे एक उक्तें आणि सगळ्यां समोर ताजे जीवनाचे पैलू आसा सगळे आमकां दिश्टी पडटा. एक साहित्यीक म्हणून जे आसा ताणें केल्लें लिखाण आणि सतत आजच्या ह्या वयाक सुद्दां ताणें सातत्यान लिखाण करत रावप ही ताणें म्हाका दिसता साहित्याची साधना ताणें केल्ली आसा. हांव अशेंच उजळतें पळयता आसतना ताणें गोंयाक जे समस्या प्रश्न निर्माण जाल्ले आसा की त्या संदर्भात आपली स्पष्ट परखड भूमिका त्या लेखांतल्यान मांडपाचो प्रयत्न ताणें केल्लो आसा. जरूर ते लेख हांवूय वाचतलो आनी ताणें आपली एक स्पश्ट भूमिका आमकां तें दवरली आसा. म्हणजे ही गजाल म्हणजे आज फक्त त्या पुस्तकाच्या निमित्तानच न्ही, बट जेन्ना जेन्ना ताका दिसता एखादो विशय ताणें वर्तमानपत्रांक ताणें येवचो अशी ताची भूमिका आसली कारण ते सतत ताजे लेख अधून मधून म्हणजे म्हाका दिसता विकांतल्यान 5 दीस तरी तांचे किंवा 2 दीस तरी आसतात आमचे शंभू भाऊ एक त्या वाचेर एक गाजताले सगळे विकांतले तो दीस म्हळ्यार याद उरता सगळे अशा तरेचे म्हणजे एक लोकांक हांसोवप जें आसा न्ही साहित्यीक क्षेत्रांत ते काम केल्लें आसा त्यामुळेच ते की चड प्रभावी ठरले आणि त्यामुळेच विधानसभेचो उपसभापती पर्यंत ताणें जें काम केलें तें उल्लेखनीय काम आजूय ताचेर नोंद घेतात आणि म्हणून ताजे आजच्या ह्या वयाक सुद्दां आसतना आमी सगळे इतल्या मोठ्या संख्येन म्हणजे करतात. अशें आपल्या परिवाराक सुद्दां ताणें एक वेगळी दिशा दाखोवपाचो प्रयत्न ताणें जो यशस्वी ठरलो आसा अशा तरेचें ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणल्यारच आमचे आदरणीय आमचे शंभू भाऊ बांदेकर हाज्या एकंदर तांच्या कामाक हांव म्हजे वतीन जे आसा हांव सलाम करतां. आनी त्यामुळे हांव केन्ना केन्ना पळयतां हांव तसो राजकारणी न्ही म्हणजे पयलो हांव सामाजीक कार्यकर्तो म्हणजे बरेचशे जाण म्हाका वळखता म्हणजे राजकारणाक हांव केन्ना केन्ना म्हणटा अपघातान राजकारणाक पावलो म्हणजे राजकारणाक भितर सरपाची सुद्दां म्हणजे ती एक हे लागता म्हणजे पॅरामिटर लागता पळय पयशे धन ते तसलें कांय म्हाजे कडेन नाशिल्लें त्यामुळे पावतलो न पावतलो हें म्हाकाय खबर नाशिल्लें पूण अपघातान पावलो. पण पावता आसतना एक गजाल आज पर्यंत आसा न्ही हांव अनेक राजकारणांत जेन्ना पावलो त्या वेळाचेर
जी अशी व्यक्तिमत्व आजही हांव आज विधानसभेचो सभापती पदार म्हाका केन्ना केन्ना ज्याचेर अशा प्रकारचे म्हणजे जे आमी म्हणटा पळय सगळे जाण जे सगळे खंय तरी कशें बिगडला ते सगळें म्हणटा जी मानसिकता आनी संवेदनशीलता तर बिगडटा त्या वेळाचेर मागीर ताका लिमीट आसना आनी त्या वेळाचेर म्हाका परत तेन्ना ह्या जे माजी आमदार आसा की ज्येश्ठ म्हणजे भाऊसाहेब बांदेडकर आसूं दी बाकी सगळ्या लोक लक्षांत घेता मग त्या वेळाचेर राजकारणान ते तांचे जाल्ले संस्कारांनी आणि गोंयच्या विधायक कामा खातीर जी एक योग्य भूमिका की लोकशाही पद्दतीन आमी पार पडपाक जाय हें दिलें आनी एक संस्कार जो आसा न्ही आमी आजच्या पिढीचेर दवरलो आसा तो संस्कार जर आमी जोपासन करपाचो याद करपाचें किंवा तें स्मरून जर आमी जर फुडें वचपाचे प्रयत्न केले जर जायत न्ही तर खूब गजाली जावंक शकता आनी त्याच म्हणजे हांव एक सामान्य कार्यकर्तो म्हणजे हांवें विचार करपाक जाय आनी त्या वेळांतल्यान आमी सदांच अंत्योदय तत्वाचेर म्हणटा आसतना आमी जे बापूय आसतलो म्हजो आज आसतलो त्या वेळाचेर जेन्ना हांव वता आनी हांवें गांवांतलें जिवन जर हांव पयलें आसत जर जायत जाल्यार म्हज्या आवयन म्हज्या बापायन जर आसा न्ही त्या संस्कारान जर आमचेर नासतलें सरकारा कडच्यान 1% सुद्दां अपेक्षा नासतली आनी पयशाक मोल नासतलें मनीसपणाक मोल नासतलें अशे वेळाचेर प्रत्येक मनीस जगतालो आनी जर प्रत्येक मनीस जगतालो इतली थोर आमची परंपरा आसत जाय आमच्या शिकनाशिल्ल्या लोकांक जागोवपाचो प्रयत्न आसा आनी हांवें केल्लो आसा आनी ताका म्हाका यश आयलां अशें हांव धरता हांवें खूब वेगळें करता अशें न्ही केन्ना केन्ना प्रश्न येता तो असो प्रश्न येता आमी जेन्ना भायर शिकताले बसांनी ड्रिंक्स आसा तो घेणारच आसता अरे बाबा आमी ते ड्रिंक्स बी घेणारे ताका पटना म्हणजे परत गेले जेन्ना म्हणटा घर वता तेन्ना म्हणटा ती आपली फेरीची बॉटल आनी गोंयची एकंदर जर आमी एक रूप जर आमी पळयलें जर जायत न्ही हांव फाटल्यान सुरक्षीत आसा न्ही 100% सुरक्षीत आज जर खंय तरी क्रायम जायत आसा जर जायत न्ही एक 15 ते 20% जो भाग आसा तो आमचो कोस्टल बेल्ट आसा म्हणजे आज जर सबंद रूप जें आसा न्ही तें ड्रग्स आसूं दी ते 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 धिंगाणा घालपाचें आसूं दी अशें सगळें आसूं तें आसा जायत न्ही जाल्यार तो प्रकार कितलो 20% म्हणजे हांगा जर 80% जर सबंद गोंय आसा न्ही आजूय सुरक्षीत आसत जाय ताची संस्कृती परंपरा मनीसपण हें सगळें सुरक्षीत आसत जाय जाल्यार आमी ते केन्ना जगा समोर म्हणटले हो एक प्रश्न आमकां सगळ्यांक पडटा बरोबर आनी त्या दृश्टिकोनांतल्यान हांवें म्हाका दिसता हो विचार हांवें जवळ जवळ 20 वर्सां पयलीं जेन्ना आमी मागीर सादो हांव आमदार न्ही सादो एक कार्यकर्तो आदर्श युवक संघ जे म्हाका दिसता पडगांवकर सांगलें आदर्श युवक संघ हांगा आसा म्हजेय आदर्श आदर्श युवक संघ म्हणजे त्या संस्थेच्या माध्यमांतल्यान जो विचार केल्लो म्हाका एक गर्व म्हाका अभिमान आसता मध्यंतरी काळांत जे आसा न्ही म्हणजे सादारणच हांव 14-15च्या काळांत ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर आशिल्लो आनी त्या वेळाचेर अशी एक घटना घडली की बोलो की ट्रायबल कार्निवल जो आसा देशभरांतले जे ट्रायबल आसा तांचे खातीर एक कार्निवल जो आसा तो ती आयोजन करता आनी त्या कार्यक्रमाक ट्रायबल वेलफेअर मिनिस्टरान म्हाका आपयलें आनी हांव गेलो ती आनी एक उल्लेख सुद्दां जालो त्या वेळाचेर की हो कन्सेप्ट हमने गोवा से लिया आतां गोवा से लिया म्हणजे म्हाका लक्षांत गेलें की कितें बाबा कार्निवल अवॉर्ड जाता परत आमी करतात नासत जाल्यार ब्राजील किंवा आनी खंयच्या देशांक तरी असो उल्लेख जाता त्यामुळे तातूंतलो घेतलो असो येता मागीर परत आमचो सेक्रेटरी म्हणजे रेड्डी जो रेड्डी सेक्रेटरी आशिल्लो ताका विचारलें की कितें आमी हे प्रकार असो गोवा से लिया कसो कितें कितें तर ताणें सांगलें वो कन्सेप्ट हमने गोवा का लोकोत्सव जो आमच्या आत्ता उल्लेख जालो पयलीं गोवा पयलीं की तो लोकोत्सवाचा कन्सेप्ट देशभरांतल्या बाकीच्या ह्या सगळ्या देशांक करपा खातीर आमच्या IAS बाकीच्या लोकांनी विचारलो म्हाका ताजो गर्व इतलोच की जी थीम म्हणजे गोंयचें गांवपण मनीसपण गोंयच्यो परंपरा बाकी हे हो फुडें हाडपाच्या दृश्टिकोनान जो प्रयत्न केल्लो आनी तो कन्सेप्ट की भारत सरकारान उखल्लो की हाचो गर्व म्हाका आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी सगळे प्रयत्न करचे पडटले म्हाका आमी आज केन्ना केन्ना निराशेचे सूर आमी व्यक्त करता अशें सगळें पण निराशेचो सूर व्यक्त करता आसतना हांव केन्ना केन्ना एक म्हजी स्वताची एक फिलॉसॉफी हांव व्यक्त करता की आमी काल आज आनी फाल्यां जर विचार केलो तर जायत न्ही
20% लोक आसा न्ही समाजाच्या किंवा देशाच्या उभारणीक उपयोगी पडटा. 20% मागीर प्रश्न येतलो कितें बाकीचे लोक गेले खंय. जाल्यार आमी असो विचार करुया की सादारणशे 50% लोक आसा न्ही ते स्थितप्रज्ञ आसता. मागीर तांकां कांय पडलें नासता. समाजाच्या कसलेच तांकां लेन देन नासता. असो एक्सिडेंट जाल्लो आसत न्ही अशी भग्याच्या भुमिका घेवन चलत रावणारे लोक आसतले. एखाद्या फ्लॅटांच्या मुंबय सारख्या शहरांत जर एखाद्या फ्लॅटान दुसरो जर कोण एक्सपायर जाल्लो आसत जर जायत न्ही तो चलत आपल्या गांवांत आसता. ताका संवेद ना कांय नासता. आमच्या गांवांनी एखादो जर मनीस जर एक्सपायर जाला मेला आसत जर जायत जाल्यार गांवचे लोक आपलें काम थंयसरीच थांबयता आनी सबंद गांवचे लोक येता. म्हणजे अशे स्थितप्रज्ञ लोक कितले आसता जाल्यार 50% लोक. क्रिटिसिजम करणारे लोक कितले आसता 15% लोक. म्हणजे फक्त चिकलफेक करपाची कोणाक तांचे आपल्या जिवनांत कांय तांकां बऱ्या वायटाचे विचार करता चिकलफेक करीत आसता. आणि उरिल्ले 15% लोक आसता न्ही क्रिमिनल बाकीचे म्हणजे बाकी सगळे प्रकारचे गजाली ते आसता. आणि 1% लोक आसा न्ही नेतृत्व करता म्हणजे खंयच्या बरे गजालीचे. आमकां ह्या सगळ्या गजाली चिंतन करता आसतना म्हणजे आमी नकारात्मक भाव व्यक्त करचे पेक्षा आसना आमी आमचे पासून सुरवात करुया की आमी 1% नेतृत्व करपी आसा ते 2% जर आमी करपाक शकले किंवा 20% जे लोक आसा ते सकारात्मक दृश्टिकोनांतल्यान देशाच्या उभारणीक किंवा गांवच्या उभारणी खातीर काम करता ते 20% 30% जावपाक शकले जाल्यार जी स्थितप्रज्ञ आनी बाकी क्रिमिनल लोक ती कमी करपाक शकले ती खूब जावपाक शकता. आणि ह्यो गोश्टी म्हाका दिसता ह्याचेर चिंतन हांव सतत करता आसल्या कारणान आसना अशा ज्येश्ठ राजकारणी आसात की तांचे जो संस्कार म्हजेर जायत गेलो की त्यामुळे हे सगळे गजाली आमी करत गेले. आणि त्या दृश्टिकोनांतल्यान केन्ना प्रश्न येवचो पडटा. प्रश्न आज म्हणजे जे तरुण जे आसा